ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता पूर्णाईने मारलेली कानाखाली खाऊन रविराजने प्रियाच्या हाताला धरून ओढत जेव्हा प्रिया घरी येते, नंतर आता रात्री प्रिया तिच्या बेडरूममध्ये विचार करत असताना अचानक एक हल्लेखोर तिथे येऊन प्रियावरती हल्ला करतो आणि प्रियावरती जीवघेणा हल्ला करून प्रियाचे तोंड आता उशीने दाबू लागतो. प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते. तो माणूस म्हणतो की तुझे भांडे फुटले आणि तुझा खेळ आता संपलाय. तू तन्वी नाही तर प्रिया आहे आणि खोटी तन्वी बनून तू इथे आली आहे. तेव्हा लगेचच आता हा आपला जीव घेईल या भीतीने प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते की मी तन्वी नाही तर मी प्रियाच आहे, पण प्लीज मला तू मारू नको. आणि मोठमोठ्याने प्रियाचे ते बोलणे आता ऐकून रविराज, सुमन आणि नागराज वाऱ्याच्या वेगाने पळत प्रियाच्या पाशी येतात आणि समोरच्या भयानक दृश्याने आणि तन्वीच्या तोंडातून पडलेल्या भयानक उलगाड्यांनी प्रिया ही तन्वी नसल्याचे भयानक सत्य रविराज समोर येऊन मोठा धमाका उडतो. आणि जेव्हा आता प्रिया ही तन्वी नसल्याचे रविराज समोर येते, आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य समजताच आता रविराज हा काय करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता प्रियाने साक्षी आणि महिपतच्या सांगण्यावरून भर रात्री अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरलेली असते. पण आता प्रिया ही दिवसा ऑफिसमध्ये आल्यामुळे अर्जुनला संशय येऊन अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथेच आलेले असतात. पण ज्या वेळेस कॉफी पित असताना प्रिया ही अचानक ऑफिसमध्ये येऊन ती फाईल घेऊन तिच्या गाडीतून आता वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून जाते. पण त्याच वेळेस आता अर्जुनने प्रियाला बघितलेलं असतं आणि आता इकडे प्रिया हुशार प्लान करते आणि ती फाईल तशीच घेऊन भर मध्यरात्री प्रिया आता सुभेदारांच्या दरवाज्यात येऊन सगळ्यांना उठवत आता ती फाईल पूर्णाई समोर ठेवते आणि पूर्णाईला ती फाईल वाचायला देते आणि म्हणते की पूर्णाई, अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तेही 3 वर्षासाठीचं आणि त्यासाठी त्यांच्या सह्यासुद्धा आहेत. बघ, आजपर्यंत तुझ्या डोळ्यात धूळ फेकत त्यांनी हे सत्य तुझ्यापासून आता लांब ठेवले आणि ही तू ज्या सायलीला सून म्हणत होती ना, ती सायली बघ या घरात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून अर्जुनची खोटी बायको म्हणून वावरते आणि तुला त्याचा थांगपत्त्याही नाही. तेव्हा आता प्रियाचे ते सर्व बोलणे ऐकून पूर्णाई आता ती फाईल बघते आणि ती फाईल बघता क्षणी रागाने उठून प्रिया ही अर्जुन आणि सायली समोर येते. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेस आता पाठीमागे वळून जोराने पूर्णाई आता प्रियाच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेस सगळ्यांना तिसरा मोठा धक्का बसून मोठा धमाका उडालेला असतो. तर आता पूर्णाजीला प्रियाने दुसरीच फाईल दाखवल्यामुळे पूर्णाजी प्रियावर भडकली असते आणि त्यामुळे प्रियाला पूर्णाजी म्हणते की निष्कारण तू माझ्या अर्जुनवरती आणि सायलीवरती आरोप करतेस आणि आज तर तू मर्यादा ओलांडली आणि तू अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन ही फाईल कशाची आहे तुला माहिती आहे का? यामध्ये केसचे रिपोर्ट्स आहेत आणि ती तुम्हाला दाखवतेस आणि अर्जुन सायलीवरती बोट धरतेस. मी तुला आता शेवटचं सांगते, यानंतर या घरात तू तुझा पाऊलसुद्धा ठेवायचा नाही. आणि कल्पनाने तर आता रविराजलासुद्धा तिथे बोलावून प्रियाचे ते सर्व कट कारस्थान दाखवलेले असते. आणि आता रविराज तिथे येताच प्रिया ही आपल्या मैत्रिणीकडे जात असल्याचे तिने आपल्याला सांगितले आणि खोटे बोलून ती इथे आली आणि इथे तिने हा सिनेमा केला. तेव्हा आता रविराजलासुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि त्या रागातच आता रविराज हा प्रियाला घेऊन ओढतच आता रागाने घरी घेऊन येतो. आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये जाते आणि घडलेल्या सर्व गोष्टींचा आता प्रिया विचार करत असते. प्रिया विचार करत असते की आज तर पूर्णाईने माझी वाटच लावली आणि अर्जुन आणि सायलीने ऑफिसमध्ये येऊन हे काय भलतंच केलं. मी तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन आली होती आणि मग ती फाईल दुसरी कशी निघाली. नक्कीच हा कुणाचा डाव असणार असा विचारात आता प्रिया पडलेली असते. तर इकडे रविराज आता त्याच्या रूममध्ये येऊन एकटक विचार करत बसलेला असतो. रविराज विचार करतो की प्रियाने आपल्याला मैत्रिणीकडे जाते असे सांगितले
अर्जुन कॉन्ट्रॅक्टची फाईल घेऊन पूर्णाईसमोर असा सिनेमा दाखवला आणि मी हेच खरं मानत होतो की प्रिया मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली म्हणून प्रिया एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते आणि एवढं खोटं बोलू शकते याचा विचारही आपण कधी केला नव्हता असे आता रविराज विचार करतो. आणि आता रविराजला प्रियाचा खूप संशय येऊ लागलेला असतो. ही प्रिया साक्षीसोबत पुन्हा काही नवीन डावपेच तर खेळत नाही ना आणि हिचे साक्षीसोबत पुन्हा रिलेशन तर नाही ना असा विचारात आता रविराज पडलेला असतो. तर आता इकडे प्रिया ही रात्री विचारच करत उभी असती. तिच्या रूममध्ये एरझऱ्या मारत खिडकीकडे जाऊन पुन्हा पाठीमागे येत असते. त्याच वेळेस आता दरवाजा उघडून प्रियाच्या रूममध्ये एक हल्लेखोर येतो आणि त्या क्षणी आता तो प्रियाचे तोंड दाबून प्रियाला कॉटवर पाडतो आणि प्रियाला कॉटवर पाडताच आता शेजारीच असलेली उशी घेऊन तो हल्लेखोर आता प्रियाचे तोंड दाबतो आणि आता त्या हल्लेखोराने प्रियाला चांगलाच दम भरलेला असतो. प्रिया ही खूप घाबरलेली असते. प्रियाच्या तोंडून शब्दही फुटत नसते. मोठे डोळे करून आता प्रिया ही ओरडण्याचा प्रयत्न करत असते, पण आता उशी त्या हल्लेखोराने जोरात प्रियाच्या तोंडावर धरलेली असते आणि आता तो हल्लेखोर म्हणतो, प्रिया आज मी तुला सोडणार नाही. तुझा खोटारडा चेहरा आज मी सगळ्यांच्या समोर आणूनच दाखवील आणि तू तन्वी नाही तर प्रिया आहे हे सत्य मी आता सर्वांच्या समोर दाखवणार आहे. आणि एवढे खोटारडे वागून तू या घरातील सर्वांना फसवते तेव्हा आता मी तुला लवकरच आता ढगात पाठवील. तर आता त्या भीतीने आता प्रिया खूप घाबरलेली असते. प्रिया म्हणते की तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. तुला हवे तेवढे पैसे मी देते, पण तू प्लीज मला मारू नकोस. तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की तू म्हणतोयस तर खरंच मी तन्वी नाही मी प्रिया आहे. तर आता प्रियाने विचार केलेला असतो, तर आपण जर तन्वी आहे हे जर याला सांगितले तर मग हा आपल्याला जीवच मारून टाकील. तेव्हा आता जीवच मारण्यापेक्षा प्रिया होऊन जगलेलं बरं असा विचार करून ती प्रिया म्हणते की हो हो मी तन्वी नाही प्रियाच आहे. आणि प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते. त्याच वेळेस प्रियाच्या ओरडण्याचा आवाज आता रविराजला रूममध्ये येऊन पळतच आता रविराज हा प्रियाच्या दरवाजापाशी येतो. तर इकडे नागराज सुमनसुद्धा तिथे आलेले असतात. तर आता प्रिया मोठमोठ्याने म्हणत असते की मी तन्वी नाही प्रिया आहे, प्लीज मला मारू नको. तेव्हा आता प्रियाचे ते बोलणे ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. त्या क्षणी आता रविराज आणि नागराज हा दरवाजा उघडून आतमध्ये येतात. तर प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते, मी तन्वी नाही प्रिया आहे. तेव्हा आता लगेचच रविराज समोर प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो आणि नागराजच्या तोंडचे तर पाणीच पळालेले असते. तन्वी मोठमोठ्याने बोलत असते की मला मारू नका, मी तन्वी नाही प्रिया आहे. तेव्हा आता हे सत्य ऐकून रविराजसुद्धा गोंधळात पडलेला असतो आणि आता रविराज विचार करत म्हणतो की ही असं का बोलते. आणि आता प्रियाला धरून रविराज हा प्रियाला म्हणतो की काय सांगतेस प्रिया, तू तन्वी नाही प्रिया आहे. तर आता घाबरूनच प्रिया म्हणते की हो मी खरंच तन्वी नाही, पण प्लीज मला मारू नका. तर तेवढ्यात आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि नक्कीच काहीतरी मोठी गडबड असल्याचे सत्य रविराज समोर येऊन तन्वी ही प्रिया नसल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते. आणि अगोदरच प्रियाने आता तो अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फायलीचा मोठा सिनेमा दाखवलेला असतो. पूर्णाईच्या कानाखाली मारलेली असते आणि मोठमोठ्याने प्रियाने आता मी तन्वी नाही प्रिया आहे असे रविराज समोर सांगितलेले असते. तेव्हा आता या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून आता रविराज कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.